नमस्कार, मी संघवी लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही गोव्यात गाडी चालवताय, मग ही बातमी शेवटपर्यंत अगदी नक्की पहा, कारण खास तुमच्यासाठी आहे. आत्तापर्यंत ट्रॅफिक पोलीस दिसले तर आपण काय करतो? हेल्मेट घालायचं, सीट बेल्ट लावायचा किंवा गाडीचा जो वेग आहे तो कमी करायचा. अशी सवय अनेकांना आहे, पण आता हे सगळं बदलावं लागणार आहे. कारण 1 ऑगस्टपासून गोव्यात AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक कॅमेरे थेट तुमच्या प्रत्येक नियमभंगावर नजर ठेवणार आहेत. आणि नियमाचं उल्लंघन झालं, नियम मोडला तर काही मिनिटात तुमच्या मोबाईलवर चलन पोहोचणार आहे. तर राज्य सरकारनं वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. राज्यातल्या 26 महत्त्वाच्या जंक्शनवर 31हून अधिक AI ट्रॅफिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सध्या कार्यरत असणारे जे जंक्शन आहेत ते तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. पणजी, परवरी, म्हापसा, मेर्शी, दोनापावला, वेर्णा, मडगाव, वास्को, कुडचडे, बाणावली, नुवे, पत्रादेवी, केरी आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे कार्यरत आहेत. या कॅमेऱ्यांची काही दिवस ट्रायल घेण्यात आली होती. या ट्रायल दरम्यान तब्बल 50,000हून अधिक वाहन चालकांनी वाहतूक नियम मोडल्याचं समोर आलंय. मात्र त्यावेळी दंड न करता फक्त इशारा देण्यात आला होता. आता मात्र सरकारनं पुढचा टप्पा सुरू केलाय. परिवहन मंत्री मॉविन गुदिनो यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्टपासून AI कॅमेऱ्यांनी टिपलेले नियमभंग पडताळणीनंतर थेट चलनमध्ये रूपांतरित केले जातील. म्हणजेच तुम्ही बेल्ट घातलं नसेल, सीट बेल्ट लावला नसेल, सिग्नल तोडला असेल, वेग मर्यादा ओलांडली असेल किंवा मोबाईलवर बोलत वाहन चालवत असाल तर त्याची नोंद AI कॅमेरा करेल. त्यानंतर तपासणी झाल्यावर तुमच्या मोबाईलवर SMS, WhatsApp किंवा ईमेलद्वारे हे चलन पाठवलं जाईल. फक्त एवढंच नाही, तर वाहनाची नंबर प्लेट झाकलेली, वाकवलेली किंवा स्पष्ट दिसत नसेल किंवा नसेलच तर अशा वाहन चालकांवर सुद्धा स्वतंत्र कायदेशीर कारवाई होणार आहे. ही संपूर्ण प्रणाली सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार लागू केली जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. सरकारचा पुढचा टप्पाही तयार आहे. 26 जंक्शनवर AI कॅमेरे सध्या कार्यरत असले तरी सप्टेंबरपर्यंत ही संख्या 52 ठिकाणांपर्यंत वाढवली जाणार आहे. तर डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील तब्बल 92 ठिकाणी AI ट्रॅफिक कॅमेरे बसवण्याचा सरकारचा मानस आहे. म्हणजे आता ट्रॅफिक पोलीस दिसले नसले तरी तुम्ही सुरक्षित आहात असा समज अजिबात करून घेऊ नका. कारण आता प्रत्येक चौकात AI कॅमेऱ्याची नजर असणार आहे आणि त्यामुळं हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा, वेग मर्यादेचं पालन करा आणि वाहतुकीचे सगळे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. कारण 1 ऑगस्टपासून नियम मोडला तर दंड थेट तुमच्या मोबाईलवर पोहोचणार आहे. या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे आणि AI कॅमेऱ्यांमुळे अपघात कमी होतील का? तुम्हाला काय वाटतं? नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच Facebook आणि Instagram या पेजला सुद्धा फॉलो करा.